नमस्कार. ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शाश्वत विकासाचा भाग 2 पाहणार आहोत. सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये आपण मागच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समजावून घेतल्या. शाश्वत विकास म्हणजे काय हे समजावून घेतलं. वेगवेगळ्या अर्थतज्ञांच्या मते शाश्वत विकास कोणत्या प्रकारे व्याख्या करण्यात आलेली आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटची ती समजावून घेतली. याशिवाय मानवी पर्यावरण विकास परिषदेचा आपण या ठिकाणी 1972च्या विचार केला, मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा विचार केला, IPCCचा विचार केलेला होता. आणि या ठिकाणी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये आपण विचार केलेला होता की ओझोन थराच्या ऱ्हासामुळं उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर जे गंभीर परिणाम होतात ते परिणाम रोखण्यासाठी जो पहिला प्रयत्न करण्यात आला तो प्रयत्न मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या रूपानं मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या कराराच्या स्वरूपामध्ये करण्यात आलेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे आपल्याला. आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये आपण असाही विचार केला की 11 देशांनी मिळून हा तहनामा केलेला होता. तर त्याच्यामध्ये काय ठरलेलं होतं हे पण आपण समजावून घेतलं की ओझोन थरावर ज्यांचा परिणाम होतो त्या हायड्रोकार्बन, क्लोरीन, ब्रोमीन असे जी द्रव आहेत त्यांच्या उत्पादनावर आणि प्रक्रियांवर बंधनं घालण्याचा निर्धार या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये करण्यात आलेला होता. अशा प्रकारे मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा आपण विचार केला, IPCCचा विचार केला, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ज्याला आपण म्हणतो की त्याचे 6 अहवाल केव्हा केव्हा प्रकाशित झालेले आहेत हे आपण समजावून घेतलं. आणि या IPCCचं महत्त्व आपण समजावून घेतलं की मानवनिर्मित जे पर्यावरण बदल होत आहेत या बदलाचे परिणाम आणि त्याच्यावरील जे विविध पर्याय आहेत याबाबत शास्त्रीय माहिती पुरवण्याचं काम कोणामार्फत केलं जातं तर IPCC मार्फत केलं जातं. मग IPCC काय करत आहे तर पर्यावरण बदलाचा सूक्ष्म अभ्यास करत आहे, त्याच्यावर शास्त्रीय उपाय सुचवत आहे, त्याच्याचे तो पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी मानकं ठरवत आहे, त्याविषयी सल्ला देते. अशा प्रकारे IPCCचं महत्त्व आपण समजावून घेतलेलं होतं. त्यानंतर ग्रो हार्लेम ब्रुटलँड आयोग हे आपण समजावून घेतलेला आहे. अशा प्रकारे पहिल्या भागामध्ये या गोष्टींचा आपण अभ्यास केला, त्याच्याविषयी प्रश्न समजावून घेतले. आता हा दुसरा भाग आहे. आता आपण समजावून घेऊयात रिओ परिषद किंवा वसुंधरा परिषदेबद्दल. दुसऱ्या भागामध्ये आपण रिओ परिषद किंवा वसुंधरा परिषद हे समजावून घेणार आहोत. आता या ठिकाणी रिओ परिषदेचा जर विचार केला तर प्रथम विचार करा की आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत. तर ते महत्त्वाचे मुद्दे समजावून घेऊया आणि मग रिओ परिषदेमध्ये कोणत्या बाबींचा विचार करण्यात आला हे आपण समजावून घेऊया. पहा, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे मुद्दे त्याच्यामध्ये सांगता येतील की पहिली वसुंधरा परिषद कोणत्या कालावधीमध्ये पार पडली. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की पहिली वसुंधरा परिषद ही 3 ते 14 जून 1992 मध्ये पार पडली. आपला पहिला प्रश्न झाला कोठे पार पडली. रिओ दी जानेरो ब्राझील या ठिकाणचं स्थान आहे. या ठिकाणी पार पडली. रिओ म्हणून रिओ परिषद असंही याला म्हटलं गेलं. किती सदस्य देश होते. 196 सदस्य देश होते. कराराची अंमलबजावणी केव्हा पासून सुरू झाली. 29 डिसेंबर 1993 पासून सुरू झाली. आणि ही प्रेरणा कोठून मिळाली. 1972ची मानवी पर्यावरण परिषद आणि 1983च्या पर्यावरण विकास आयोगाच्या शिफारशी येथून या वसुंधरा परिषदेला प्रेरणा मिळाली. आपण पाहिलं 1972ची मानवी पर्यावरण परिषद, त्या परिषदेमध्ये ठरलं की आपण सगळेजण मिळून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी प्रयत्न करूयात आणि यासाठी एक आपण आयोगाची नेमणूक करूयात. तो आयोग आपल्याला पुढची दिशा दाखवेल, पुढची टाईमलाईन ठरवून देईल. आणि मग त्यासाठी एक आयोग नेमण्यात आला. त्या आयोगाचे अध्यक्ष ग्रो हार्लेम ब्रुटलँड हे होते. आणि त्या आयोगाने ज्या शिफारशी केल्या म्हणजे 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला 1983च्या पर्यावरण विकास आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्यापासून प्रेरणा मिळाली वसुंधरा परिषदेला. आता पहा, परिषदेचं शीर्षक कोणतं आहे. राष्ट्रसंघाची पर्यावरण आणि विकास परिषद असं हिला म्हटलं जातं. याचं संक्षिप्त रूप UNCED या नावाने आपल्याला ओळखता येईल. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट. युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट. अशा प्रकारे UNCED असं या परिषदेचं शीर्षक आहे. म्हणजे ही थोडक्यात माहिती वसुंधरा परिषदेची ही आपल्याला परीक्षेसाठी लक्षामध्ये ठेवावी लागेल. आता आपण
या परिषदेमध्ये कशाचा विचार करण्यात आला याला महत्त्व देऊयात. साहजिकच आहे, आत्तापर्यंत आपण कशाचा विचार केला होता, अनेक अर्थतज्ञांनी मिळून विचार कशाचा केला की पर्यावरण आणि विकास यांचा सहसंबंध जोडता आला पाहिजे. म्हणजे या परिषदेमध्ये सुद्धा पर्यावरण आणि विकास यांच्या सहसंबंधाला महत्त्व देण्यात आलेलं होतं. पहा, महत्त्व कशाला देण्यात आलं या परिषदेमध्ये? पर्यावरण व विकास यांचा संबंध याला महत्त्व देण्यात आलेलं होतं वसुंधरा परिषदेमध्ये. लक्षात आलं? आणि मग यांना महत्त्व देण्यात आलं आणि या सहसंबंधाला अनुसरून, कुठल्या? पर्यावरण आणि विकास यांच्या सहसंबंधाला अनुसरूनच शाश्वत विकास तत्व या ठिकाणी या परिषदेमध्ये त्या शाश्वत विकास तत्वांचा समावेश करण्यात आलेला होता. लक्षात येतं? म्हणजे महत्त्व कशाला दिलेलं होतं हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता समजावून घ्या, रिओ परिषदेमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली? रिओ परिषदेमध्ये कोणत्या विषयांवर ती आणखी चर्चा झाली हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. वसुंधरा परिषदेमध्ये कोणत्या विषयांवरती चर्चा झाली हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो तहनामा होता त्याच्यामध्ये आपण म्हटलं की ओझोन थरावर परिणाम होतोय, तर तो दूर करण्यासाठी प्रयत्न करणारा हा पहिला प्रयत्न होता. तर या ठिकाणी सुद्धा रिओ परिषदेमध्ये तिथूनच पुढे सुरुवात झालेली दिसते की शिसे, गॅसोलीन, किरणोत्सारी जे विषारी पदार्थ आहे यांच्या उत्पादन प्रक्रियांचं छाननी करण्याचं या वसुंधरा परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. जीवाश्म इंधनाविषयी चर्चा करण्यात आली. त्याच्यावरती चर्चा अशी करण्यात आली की जीवाश्म इंधनांऐवजी आपल्याला पर्यायी इंधनाचा वापर करता येईल का? कमी प्रदूषणासाठी आपल्याला सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांवरती भर देता येईल का? जेणेकरून पर्यावरण ऱ्हास कसा कमी करता येईल या बाबतीमध्ये विविध विषयांवरती रिओ परिषदेमध्ये चर्चा झालेली होती. ठीक आहे, चर्चा झाली. चर्चेच्या आधारावर मग 3 आराखडे ठरवण्यात आले. आता या ठिकाणी पहा, एक एक गोष्टीतून आपण पुढे चाललोय. हे सुरुवातीला समजावून घेतलं, पार्श्वभूमी आपल्याला समजली. आपण विचार केला की रिओ परिषदेमध्ये कशाला महत्त्व दिलं होतं? पर्यावरण आणि विकास यांच्या सहसंबंधाला महत्त्व देण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यावरती चर्चा झाली की बाबा की जे काही शिसे, गॅसोलीन, किरणोत्सारी विषारी पदार्थ आहेत ज्यांच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावरती होतोय, तर त्यांच्या उत्पादन प्रक्रियांची पद्धतशीर छाननी आपल्याला करावी लागेल. जीवाश्म इंधनाविषयी विचार झाला. जीवाश्म इंधनांऐवजी पर्यायी इंधनांचा वापर करता येईल का, याच्यावरती भर देता येईल का, याच्यावरती विचार झाला. याशिवाय कमी प्रदूषणासाठी आपण आपल्या सर्वांना मिळून, सगळ्या सदस्य देशांना मिळून सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांवरती भर देता येईल का, अशा प्रकारे रिओ परिषदेमध्ये चर्चा झाली. मग आता चर्चा झाली, त्यासाठी 3 आराखडे बनवण्यात आले. यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचे आहे रिओ परिषदेतील 3 आराखडे. मग आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की 3 आराखडे केव्हा बनवण्यात आले, कोणते आहेत? तर त्या 3 आराखड्यांना रिओ घोषणापत्र, अजेंडा 21 आणि वन संवर्धन तत्वे असं म्हटलं जातं. म्हणजे अजेंडा 21चे 3 आराखडे रिओ घोषणापत्र वसुंधरा परिषदेचे 3 आराखडे कोणते? तर 3 आराखडे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावे लागतील. रिओ घोषणापत्र, अजेंडा 21 आणि तिसरा आहे वन संवर्धन तत्वे. वन संवर्धन तत्वे. तशा प्रकारे रिओ परिषदेतील हे 3 आराखडे स्पष्टपणे लक्षात आले असतील. या आराखड्यांचा आपण अभ्यास करूया. अगोदर 3 आराखडे होते हे समजावून घ्या. तर रिओ परिषदेचे हे 3 आराखडे होते. आता या 3 आराखड्यांवर आणखी एक गोष्ट जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची.
हे 3 आराखडे आखले खरे, पण हे सगळे सदस्य देश मिळून हे आराखडे पूर्ण करणार होते का? हे आराखडे पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावरती बंधनं होती का? तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि हे आराखडे राबवावेत याविषयी निर्णय कोण घेणार होता? लक्षात येतं? हे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत परीक्षामध्ये. तर हे जे 3 आराखडे आहेत, रिओ घोषणापत्र, अजेंडा 21, वन संवर्धन तत्व, हे 3 आराखडे राबवण्याचा निर्णय हे सदस्य राष्ट्रांवरती सोपवण्यात आलेला होता. म्हणजे जे काही सदस्य राष्ट्र होती ती सगळी सदस्य राष्ट्र मिळून प्रत्येक सदस्य राष्ट्र असं आपण म्हणूया, तर हा आराखडा राबवायचा की नाही हा निर्णय घेणार होती. म्हणजे थोडक्यात हे 3 आराखडे बनवण्यात आले, पण हे 3 आराखडे राष्ट्रांवरती बंधनकारक नव्हते, सक्तीचे नव्हते, आपल्याला नॉन बाइंडिंग असं म्हणता येईल त्याला. तर अशा प्रकारे हे 3 आराखडे होते. म्हणजे 3 आराखडे समजले. 3 आराखड्यांच्या बाबतीत आता 2च गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्यात. हे 3 आराखडे राबवण्याचा निर्णय सदस्य राष्ट्र घेणार होती आणि 3 आराखडे हे सक्तीचे नव्हते. तर अशा प्रकारे आता हे 3 आराखडे आपण समजावून घेऊया. सुरुवातीला रिओ घोषणापत्र, त्यानंतर अजेंडा 21, त्यानंतर वन संवर्धन तत्व. आता या ठिकाणी एक प्रश्न आपल्याला समजावून घ्यायचा आहे. हे समजावून घेण्या अगोदर तर ब्रुटलँड अहवाल आपण पाहिला होता. कधी होता? 1987चा आपण पाहिला होता. स्टॉकहोम परिषद पाहिली होती 1972ची. आता या ठिकाणी रिओ परिषद विचारलेला आहे. तर रिओ परिषद तुम्हाला कधीची सांगता येईल? 1992ची. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न जाता जाता पाहता येईल. आता आपण पाहूयात की 3 आराखडे जे आहेत त्या 3 आराखड्यामधला प्रत्येक आराखडा समजावून घेणार आहोत. रिओ परिषदेतील पहिला आराखडा रिओ घोषणापत्र. रिओ घोषणापत्र साहजिकच आहे, एखादी घोषणा करण्यात आलेली असली पाहिजे. काय डिक्लेरेशन करण्यात आलेलं असावं? तुम्हाला काय वाटतं? आता या ठिकाणी हे डिक्लेरेशन आपल्याला एका ओळीमध्ये लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर हे जे घोषणापत्र, जी घोषणा होती त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की विविध देशांचं आणि समाजाचं सहकार्य घ्यायचं आणि या विविध देशांच्या आणि समाजाच्या सहकार्यानं नवीन आणि न्याय देणारी जागतिक भागीदारी निर्माण करायची. अशा प्रकारची घोषणा करण्यात आली. आता या ठिकाणी 1-2 प्रश्न आपल्या स्वतःला विचार. कोणाचं सहकार्य घ्यायचं? विविध देश सहकार्य घ्यायचं. ठीक आहे, घोषणा काय होती पहा? सहकार्य घ्यायचं. कोणाचं घ्यायचं? विविध देश व समाज. विविध देश व समाज यांचं सहकार्य घ्यायचं. ठीक आहे, सहकार्य घेऊन काय करायचंय? नवीन आणि समान न्याय देणारी जागतिक भागीदारी निर्माण करायची. आता पहा, नवीन व समान न्याय देणारी, शेवट काय? जागतिक भागीदारी निर्माण करणे. जागतिक भागीदारी निर्माण करणे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही घोषणा करण्यात आलेली होती. म्हणजे या ठिकाणी विविध देश आणि समाजांचं सहकार्य घेऊन जागतिक भागीदारी निर्माण करणं ही घोषणा करण्यात आली. आणि ती जागतिक भागीदारी कशी असणार होती? तर नवीन आणि समान न्याय देणारी अशी जागतिक भागीदारी निर्माण करायची, अशी घोषणा या रिओ घोषणापत्रामध्ये करण्यात आलेली होती. त्याला आपण रिओ डिक्लेरेशन असं म्हणतो. सहजपणे हे तुमच्या लक्षामध्ये राहील. ठीक आहे, रिओ डिक्लेरेशन करण्यात आलं. आता रिओ डिक्लेरेशन जे होतं ते शाश्वत विकासासंबंधीचं होतं. मग या रिओ डिक्लेरेशनमध्ये शाश्वत विकासाची 27 तत्व मांडण्यात आली. हे जे घोषणापत्र होतं या घोषणापत्रामध्ये या ठिकाणी शाश्वत विकासाची किती तत्व मांडण्यात आली होती हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. 27 तत्व, 27 प्रिन्सिपल्स, 27 तत्वे. कशाची? सस्टेनेबल डेव्हलपमेंटची, शाश्वत विकासाची 27 तत्व या घोषणापत्रामध्ये मांडण्यात आलेली होती. लक्षात आलं? म्हणजे या ठिकाणी घोषणा काय करण्यात आलेली होती हे तुमच्या लक्षामध्ये येईल. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे.
रिओ परिषदेतील दुसरा आराखडा अजेंडा 21. दुसरा आराखडा आहे अजेंडा 21. आता अजेंडा 21चा विचार करा. अजेंडा 21 नाव आहे 21 21व्या शतकासाठी आहे. याच्यावरून लगेच तुमच्या लक्षात येईल की 21व्या शतकासाठी आहे, म्हणून या आराखड्याला नाव अजेंडा 21. कॉन्सेप्ट लक्षात येईल. काय होणार आहे अजेंडा 21 मध्ये, काय आहे असं स्वतःला विचारा. शाश्वत विकासासाठी मार्गदर्शन करण्यात आलेला आहे. हा जो आराखडा आहे तो शाश्वत विकासासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा आहे. शाश्वत विकासासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा. शाश्वत विकासासाठी मार्गदर्शन करणारा हा आराखडा आहे. लक्षात आलं. पहिल्यांदा लक्षात घ्या अजेंडा 21 काय आहे. 21व्या शतकासाठी आहे आणि शाश्वत विकासासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा म्हणून याला ओळखलं जातं. आता अजेंडा 21 विषयी आणखी आपण माहिती पाहूयात. हा जो करार संमत झाला तो करार संमत झाला 1992 मध्ये. करार संमत 1992 मध्ये. आता करार संमत झाला 1992 मध्ये, तर मग अंमलबजावणी केव्हा झाली हे आपल्यासाठी महत्वाचं. अंमलबजावणी 21 मार्च 1994 मध्ये याची अंमलबजावणी झालेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. सदस्यांचा विचार केला तर सदस्य 197. सदस्य 197. लक्षात आलं. अजेंडा 21व्या शतकासाठी शाश्वत विकासासाठी मार्गदर्शन करणारा हा आराखडा आहे. याच्यामध्ये सदस्य देश 197, करार संमत 1992, अंमलबजावणी 21 मार्च 1994. आता याच्या पुढे अजेंडा 21 जो करार आहे तो 4 भाग आणि 40 प्रकरणांमध्ये विभागलेला आहे. 4 भाग 40 प्रकरणे याच्यामध्ये विभागलेला आहे. हे 4 भाग कोणते हे आपण समजावून घेणार आहोत. सुरुवातीला लक्षात ठेवा की 4 भाग आणि 40 प्रकरणांमध्ये हा विभागलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा जो आराखडा तयार करण्यात आलेला आहे हा आराखडा 700 पानांचा आराखडा आहे. 700 पानांचा आराखडा. 700 पानांचा आराखडा. अजेंडा 21 लक्षात आलं. अजेंडा 21 काय आहे. आता आपण या ठिकाणी कुठे भर देणार आहोत पहा. 4 भाग आहेत. 4 भाग कोणते हे आपल्याला समजावून घ्यावे लागतील. हे पहा, हे आहेत 4 भाग. भाग 1 सामाजिक आणि आर्थिक परिमाणे असं याला म्हटलं जातं. भाग 1 ला सोशल इकॉनॉमिक डायमेन्शन्स. भाग 2 विकासासाठी स्त्रोत संवर्धन आणि व्यवस्थापन असं याला म्हटलं जातं. कॉन्झर्वेशन मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस अशा प्रकारे याला उल्लेख आहे भाग 2 मध्ये. भाग 3 प्रमुख गटांच्या भूमिकेचे सबलीकरण करणं. समाजामधील असे दुर्बल गट जे प्रमुख गट आहेत त्यांचं सबलीकरण करायचं आहे. मग कोणते. प्रामुख्याने तरुण, मुले आणि स्त्रिया यांचं करायचं आहे सबलीकरण. 4 अंमलबजावणीचं मार्ग, मीन्स ऑफ इम्प्लिमेंटेशन. तशा प्रकारे 4 भाग अजेंडा 21 कराराचे हे 4 भाग आहेत. हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं. ठीक आहे. आपण अजेंडा 21 कराराचे पण 4 भाग या ठिकाणी समजावून घेतले. यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचे आहे अजेंडा 21 मध्ये भर देण्यात आलेल्या बाबी. आता अजेंडा 21 मध्ये कोणत्या बाबींवरती भर देण्यात आलेला होता हे आपण समजावून घेऊया का ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं आणखी महत्त्वाचं आहे. तर अजेंडा 21 मध्ये ज्या बाबींवरती भर देण्यात आला तर ते ह्या बाबी आहेत. त्याच्यावरती एकदा प्रश्न पण विचारण्यात आलेला आहे. तर या बाबी आपल्याला लक्षामध्ये घ्याव्या लागतील. पहा, लोकसंख्या, आरोग्य सेवा, शिक्षण, महिला हक्क याविषयीची धोरणं आखायची
आणि शाश्वत विकास करण्यावरती भर दिला पाहिजे. आपल्या देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या योजना आखून यांचं सबलीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. शाश्वत विकास साध्य करण्याचा प्रयत्न केला जातोय. जो विकास दीर्घकाळ टिकून राहील यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसत आहेत. तर अशा प्रकारे हा पहिली बाब. दुसरी पहा, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. महिला सशक्तीकरण करायचं आहे. अगदी शाळांपासून हे महिलांचं सशक्तीकरण आपल्याला करायचं आहे. तर स्थानिक शासनांचे आणि बिगर सरकारी संघटनाचं सशक्तीकरण करायचं आहे. कारण अशा प्रकारची धोरणं राबवताना सर्वांचं सहकार्य आपल्याला घ्यावं लागणार आहे. मग काय, स्थानिक शासनाचं आणि बिगर सरकारी संघटनांचं सशक्तीकरण करायचं आहे. मानव संसाधन विकासासाठी प्रयत्न करायचे आहे. साहजिकच आहे, मानव संसाधनांचा विकास झाल्याशिवाय राष्ट्र सशक्त निर्माण होणार नाही. आणि सशक्त राष्ट्राचं निर्माण करायचं असेल तर मानवी संसाधनांचा विकास सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. तर मग काय, तर मानवी संसाधन विकासासाठी प्रयत्न करायचा आहे. पर्यावरण बचाव, पर्यावरणाचा ऱ्हास कमी करायचा आहे. वन संवर्धनावरती भर द्यायचा आहे. शाश्वत शहर विकास साध्य करायचा आहे. विकास कसा साध्य करायचा, शाश्वत असला पाहिजे, दीर्घकाळ टिकणारा असला पाहिजे. शाश्वत कृषी विकास साध्य करणे, कृषी विकासाचाही त्याच पद्धतीने आपल्याला विकास करायचा आहे. आणि जैव तंत्रज्ञानाचा वापर करणे. तर अशा प्रकारे अजेंडा 21 मध्ये भर देण्यात आलेल्या बाबी आहेत. आता याच्यावरून तुम्हाला पुढे एक प्रश्न सोडवायचा आहे. तर या ठिकाणी या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये घ्यायच्यात की अजेंडा 21 मध्ये भर देण्यात आलेल्या बाबी कोणत्या, तर या बाबी आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये आपण म्हटलं की लोकसंख्या, आरोग्यसेवा, शिक्षण, महिला हक्क याविषयीची धोरणं आखायची आणि शाश्वत विकास करायचा आहे. ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान, महिला सशक्तीकरण, स्थानिक शासन, बिगर सरकारी संघटना अशा दोन्हींचं सहकार्य घ्यायचं आहे शाश्वत विकासासाठी. मानवी संसाधनावरती जास्त भर द्यायचा आहे, त्यांचा विकास करायचा आहे. पर्यावरण बचाव म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास कमी करायचा आहे आणि वन संवर्धनावरती आपल्याला भर द्यायचा आहे. शाश्वत शहर विकास साध्य करायचा आहे. शाश्वत कृषी विकास साध्य करायचा आहे आणि जैव तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे अजेंडा 21 मध्ये भर देण्यात आलेल्या या बाबी आहेत, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न पहा त्याच्यावरती विचारण्यात आलेले. रिओ अर्थ समिती अजेंडा 21 ने खालीलपैकी कोणत्या विभागात कार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे? MPSC प्री 2013. अशा प्रकारे हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहा, पहिलं विधान, सामाजिक आणि आर्थिक मोजमाप जसे गरिबीचे निर्मूलन, अविनाशी शहर योजना. पहा, आपण या ठिकाणी याचा अभ्यास केला. गरिबीचं निर्मूलन करायचं आहे तर त्याविषयी धोरणं आखावी लागतील आणि त्या धोरणांवर शाश्वत विकास करण्यावरती भर द्यावा लागेल. महिलांचं सशक्तीकरण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आपल्याला काय विचारलं की सामाजिक आणि आर्थिक मोजमाप जसे गरिबीचं निर्मूलन आणि अविनाशी शहर योजना, म्हणजे शहर योजनेमध्ये आपण या ठिकाणी काय उल्लेख केलेला होता? शाश्वत शहर विकास साध्य आपल्याला करायचा. पहिलं विधान आपल्या लक्षात येईल की आहे महिला, स्थानिक सरकार. आता महिला, स्थानिक सरकार, बिगर सरकारी संघटना यासारख्या महत्त्वाच्या घटकांचं सशक्तीकरण करायचं आहे. आता या ठिकाणी पहा, महिलांचं सशक्तीकरण करण्यासाठी किंवा स्थानिक सरकार, बिगर सरकारी संघटना, आपण या ठिकाणी उल्लेख केला होता की स्थानिक शासनांचे आणि बिगर सरकारी संघटनांचं सशक्तीकरण करायचं आहे. जसंच्या तसं विधान आपल्याला इथं दिसेल आणि म्हणजे हेही विधान आपलं बरोबर आहे. साधनांचं जतन, व्यवस्थापन आणि निर्वनीकरण थांबवणे. हे पहा, निर्वनीकरण थांबवणे म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हटलं होतं? वन संवर्धनाची, हे पहा, वन संवर्धनाचे आपण या ठिकाणी उल्लेख केलेला होता. वन संवर्धनावरती भर द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे तीनही विधानं बरोबर आहेत असं आपल्याला सांगता येईल. साधनांचं जतन, व्यवस्थापन, जसे निर्वनीकरण थांबवणं. तर हे वरील सर्व हा पर्याय याच्यामध्ये आपल्याला निवडता येतो. प्रश्न पहा, बातम्यांमध्ये झळकणाऱ्या अजेंडा 21 बाबत खालील विधाने वाचा. UPSC प्री 2016 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहिलं विधान पहा, तो शाश्वत विकासासाठीचा एक जागतिक कृती आराखडा आहे. आहे का? शाश्वत विकासाचा आपण उल्लेख केला आहे. शाश्वत विकासाचाच कृती आराखडा आहे. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं पहा, 2002 मधील जोहान्सबर्ग येथील वर्ल्ड समिट ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये संकल्पना उदयास आली का? आपण रिओ घोषणापत्राचा विचार केला, अजेंडा 21चा विचार केला. या ठिकाणी
अजेंडा 21 बाबत हे सांगितलंय का आपण? नाही सांगितलं. तर या ठिकाणी आपण 1992चा विचार करतोय. वसुंधरा परिषदेचा या ठिकाणी विचार केलेला होता. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. तर काय खरं आहे मग? फक्त अ. तशा प्रकारे आपल्याला सहजपणे प्रश्न सोडवता येतो. कधी सोडवता येतो? संकल्पना मुळापासून माहिती आहे म्हणून आपल्याला या विधानाचा लगेच अर्थ लावता येतो. हे कुठेच नाहीये. आणि हे तर शाश्वत विकासासाठीचा जागतिक कृती आराखडा आहे, अजेंडा 21. आतापर्यंत तेच अभ्यासलं आपण. पुढचं पहा, MPSC मेन्स 2019 तिसरा पेपर. या ठिकाणी अजेंडा 21चे योग्य व्याख्या लक्षण कोणतं आहे? योग्य व्याख्या लक्षणाविषयी या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. पहिलं विधान पहा, युनो चार्ज मानवाधिकार संरक्षणासाठी असलेला कृती आराखडा आहे. अजेंडा 21 मानवाधिकार संरक्षणासाठी 21व्या शतकातील जागतिक पर्यावरण दिनाच्या संधारणाचा तो कृती आराखडा आहे. तिसरं पहा, आण्विक निशस्त्रीकरणातील 21 प्रकरणांचे हे पुस्तक आहे, हे या ठिकाणी विचारलंय. आणि चौथं पहा, सार्कच्या पुढील सभेमधील अध्यक्षांच्या निवडणुकीसाठीची विषय पत्रिका. काय संबंध आहे का? अजेंडा 21 मध्ये हे आपण वाचलं का? युनो चार्ज मानवाधिकार कुठेच नाही आहे. आपल्याला उत्तर माहिती आहे की 21व्या शतकातील जागतिक पर्यावरण दिनाच्या संधारणाचा तो कृती आराखडा असं आपल्याला उत्तर या ठिकाणी सांगता येईल. पण बाकीचे जर ऑप्शन तुम्ही पाहिले तर आण्विक निशस्त्रीकरण काय संबंध आहे का अजेंडा 21चा? आतापर्यंत तुम्ही अभ्यास केला. सार्कचा काय उल्लेख आहे का अजेंडा 21 मध्ये? काहीच नाहीये. लक्षात येतं? तशा प्रकारे 21व्या शतकातील जागतिक पर्यावरण दिनाच्या संधारणाचा हा कृती आराखडा आहे. तशा प्रकारे अजेंडा 21 वरती प्रश्न येऊन गेलेले आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचे आहे रिओ परिषदेतील तिसरा आराखडा, फॉरेस्ट प्रिन्सिपल्स. वन संवर्धन तत्व. वन संवर्धन करायचं. वनांचं संवर्धन, व्यवस्थापन आणि शाश्वत विकास यासाठी 15 तत्वांचा समावेश या आराखड्यामध्ये करण्यात आला. वन संवर्धन तत्व 15 तत्वांचा समावेश या आराखड्यामध्ये करण्यात आलेला होता. आपण असं म्हणूयात की 15 तत्वे. म्हणजे या ठिकाणी लगेच तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक मुद्दा मिळेल की 15 तत्वांचा समावेश कशासाठी करण्यात आला, हे पण महत्वाचं आहे. उद्देश काय होता? तर वनांचं संवर्धन करणं, त्यांचं व्यवस्थापन करणं आणि शाश्वत विकास व्हावा या उद्देशानं 15 तत्वांचा समावेश या वन संवर्धन तत्वांमध्ये करण्यात आला, या आराखड्यामध्ये तयार करण्यात आला, हे लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे 3 आराखडे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. तर ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे महत्त्वाचे आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी अजेंडा 21 आहे. अजेंडा 21 कराराचे 4 भाग पाहिले आणि अजेंडा 21 कराराचे हे मुद्दे पण आपल्याला जाता जाता लक्षामध्ये ठेवायचे. 21व्या शतकासाठी 4 भाग, 40 प्रकरणं. विकासासाठी मार्गदर्शन करणारा कृती आराखडा होता. 700 पानांचा आराखडा. करार संमत 1992. अंमलबजावणी 21 मार्च 1994. सदस्य देश 197. आणि हे रिओ घोषणापत्रातील हे 3ही आराखडे आपण अभ्यासले. रिओ घोषणापत्र, अजेंडा 21, वन संवर्धन तत्व. आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे लक्ष देऊया. यानंतर आपण समजावून घेऊयात रिओ परिषदेत मांडण्यात आलेले 3 करार व अभिसंधी. रिओ परिषदेत मांडण्यात आलेले 3 करार व अभिसंधी. रिओ परिषदेमध्ये मांडण्यात आलेले 3 करार आणि अभिसंधी. पहा, पहिला करार जैवविविधता अभिसंधी, कॉन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा करार संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट असं याला म्हटलं जातं. UNFCC असं त्याचं संक्षिप्त आपल्याला नाव सांगता येईल. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क क्लायमेट चेंज, म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट. आता तिसरा करार पहा. तिसऱ्या कराराच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण रोधक अभिसंधी, म्हणजे वाळवंटीकरण रोखण्यासाठी. तर त्यासाठी असणारी रोधक अभिसंधी आपण त्याला UNCCD या संक्षिप्त नावाने उल्लेख केलेला आहे.
तर ते लक्षामध्ये ठेवायचं की युनायटेड नेशन्स कॉन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, म्हणजे वाळवंटीकरण रोखता आलं पाहिजे. तर रिओ परिषदेमध्ये मांडण्यात आलेले 3 करार कोणते, तर हे करार. आता पुन्हा एकदा विचार करा, हे करार मांडले, मग हे करार बंधनकारक आहेत का, कायदेशीर आहेत का? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की रिओ परिषदेमध्ये मांडण्यात आलेले हे जे 3 करार आहेत, हे 3 करार कायदेशीर आहेत, कायदेशीरपणे बंधनकारक आहेत, ते पाळावे लागणार आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. हे परीक्षेमध्ये विचारतील. आणि जर तुम्ही या करारांवर स्वाक्षरी केली सदस्य राष्ट्रांनी की हा करार पाळावाच लागतो, मग या 3 करारांना एकत्रितपणे रिओ अभिसंधी असंही म्हटलं जातं. या अभिसंधी जे म्हटलंय त्याला आपल्याला रिओ अभिसंधी असंही म्हणता येईल. 3 करारांवरती तुम्ही सही केली की ते करार पाळावाच लागणार आहे, बंधनकारक आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे आपल्याला जर विचारलं तर आपल्याला सांगता येईल. तर आता ह्या पहिला करार, दुसरा करार, तिसरा करार, हे 3ही करार आपल्याला आता समजावून घ्यायचे आहेत. आपला पुढील मुद्दा आहे रिओ परिषदेत मांडण्यात आलेला पहिला करार, जैवविविधता अभिसंधी. जैवविविधता अभिसंधी. आता या ठिकाणी आपण पाहूयात. सुरुवातीला कराराची मांडणी केव्हा झाली, करार केव्हा अंमलात आला, हे आपल्याला सुरुवातीला पाहूयात. कराराची मांडणी आपल्याला सांगता येईल 1992. म्हणजे पहिला मुद्दा आपला या ठिकाणी क्लिअर झाला. या ठिकाणी 1992 म्हणताना 5 जून असं म्हणा, 5 जून 1992. साहजिकच पुढचा प्रश्न आहे, करार अंमलात केव्हा आला, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर अंमलात 29 डिसेंबर 1993 करार अंमलामध्ये आला, जैवविविधता अभिसंधी करार. आणि किती सदस्य देश होते, तर 196 सदस्य देश, हे पण लक्षात ठेवा. या ठिकाणी 196 सदस्य देश. किती सदस्य देश होते, तर 196 सदस्य देश. साहजिकच आहे. आता विचार करा, जैवविविधता अभिसंधी असं म्हटलेलं. मी तुम्हाला विचारलं की जैवविविधता अभिसंधीचा उद्देश काय होता. पहिला आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे, जैवविविधते अभिसंधी आहे म्हणजे जैवविविधतेचं जतन करायचं असणार आहे. जैवविविधतेचे जे घटक आहेत त्या घटकांचा शाश्वत वापर करायचा आहे आणि जनुकीय स्रोत जे आहे त्या जनुकीय स्रोतांचा समान आणि न्याय्य लाभ सर्वांनी मिळून घ्यायचा आहे. तशा प्रकारचे उद्देश या जैवविविधता अभिसंधीचे आहेत. जैवविविधतेचं जतन करणं, जैवविविधतेचे जे घटक आहेत त्या घटकांचा शाश्वत वापर करणं आणि जनुकीय जे स्रोत आहेत त्या स्रोतांचा समान आणि न्याय्य लाभ प्राप्त करून घेणं, हे उद्देश आहेत या जैवविविधता संधीचे. तशा प्रकारे जैवविविधता संधीचे उद्देश कोणते आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो. आता ही जैवविविधता जी अभिसंधी आहे त्या अभिसंधी अन्वये अंमलबजावणी सुरू झालेले करार कोणते आहेत. अंमलबजावणी सुरू झालेले करार कोणते आहेत त्याला आपण कार्टाजेना प्रोटोकॉल आणि नागोया प्रोटोकॉल असं म्हणतो. आता हे लक्षात ठेवायचं आहे, कार्टाजेना प्रोटोकॉल आणि नागोया प्रोटोकॉल. आपल्याला या ठिकाणी सांगता येईल कार्टाजेना प्रोटोकॉल, नागोया प्रोटोकॉल. हे काय आहेत. जैवविविधताची अभिसंधी आपण पाहिली, त्याच्या अन्वये अंमलबजावणी सुरू झालेली करार. साहजिकच आहे. पुढचा प्रश्न आहे की अंमलबजावणी सुरू झाली तर मग ही अंमलबजावणी केव्हापासून सुरू झाली. तर कार्टाजेना प्रोटोकॉलचा जर आपण विचार केला तर 11 सप्टेंबर 2003 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. 11 सप्टेंबर 2003 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. आता नागोया प्रोटोकॉलची याचा जर विचार केला तर 12 ऑक्टोबर 2014 पासून
12 ऑक्टोबर 2014 पासून. नागोया प्रोटोकॉल 12 ऑक्टोबर 2014 पासून याची अंमलबजावणी. कार्टाजेना प्रोटोकॉल याची अंमलबजावणी 11 सप्टेंबर 2003 पासून झालेली आहे. हे लक्षामध्ये ठेवायचे. म्हणजे जैवविविधता अभिसंधी अन्वये अंमलबजावणी सुरू झालेली करार कोणते, तर हे करार आहेत. हे लक्षामध्ये ठेवायचे. आता हे एवढं समजावून घेतल्यानंतर आपण पुढे अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, जैवविविधता अभिसंधी याचा आपण विचार केला. जैवविविधतेच्या अभिसंधीमध्ये आपण सुरुवातीला म्हटलं उद्देश काय आहे. उद्देशामध्ये आपण म्हटलं की जैवविविधतेचं जतन करायचं आहे आणि जैवविविधतेचे जे घटक आहेत त्या घटकांचा शाश्वत वापर करायचा आहे आणि जनुकीय स्रोतांचा समान आणि न्याय्य लाभ प्राप्त करून घ्यायचा आहे. हे उद्देश आपण या ठिकाणी सांगितलं. मांडणी 5 जून 1992 अंमलात आला 29 डिसेंबर 1993. सदस्य देश 196 आहेत असं आपण म्हटलं. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी उल्लेख केला की जैवविविधता जी अभिसंधी आहे त्या अभिसंधी अन्वये अंमलबजावणी सुरू झालेले करार कोणते, तर कार्टाजेना प्रोटोकॉल, नागोया प्रोटोकॉल. कधी? कार्टाजेना प्रोटोकॉल 11 सप्टेंबर 2003 मध्ये आणि नागोया प्रोटोकॉल 12 ऑक्टोबर 2014 मध्ये. तशा प्रकारे हे आपण उल्लेख केल्याप्रमाणे जैव विविधता जी अभिसंधी आहे त्याच्या अन्वये अंमलबजावणी सुरू झालेली करार. लक्षात येत आहे? आपला पुढील मुद्दा आहे रिओ परिषदेत मांडण्यात आलेला दुसरा करार, संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट. त्याच्यानंतर आता हे आपण पाहणार आहोत की संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट UNFCCC हे आपण पाहणार आहोत. उद्देश काय, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी उद्देशापासून सुरुवात करूयात की याचा नेमका उद्देश काय. हा उद्देश कळाला तर मग आपल्याला पुढे आणि उद्देशावरती प्रश्नही विचारले जातात. तर हा उद्देश आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. उद्देश आहे कशाविषयी आहे, पर्यावरणामधील हरितगृह वायूंशी संबंधित उद्देश आहे. पर्यावरणामधील हरितगृह वायू. आता याच्यामधून तुम्हाला उद्देश सहजपणे लक्षात आलेला असेल आतापर्यंत. हरितगृह वायू काय करायचं आहे, याच्याशी संबंधित उद्देश आहे. या पर्यावरणामधील हरितगृह वायू जे आहेत या वायूंचं प्रमाण जे आहे त्या प्रमाणाला आपल्याला असं म्हणता येईल की यांचं जे असणारं प्रमाण आहे हे प्रमाण पर्यावरणाला घातक ठरेल एवढ्या स्तरापेक्षा कमी ठेवणं. म्हणजे पर्यावरणाला घातक ठरणार नाही एवढं करणं असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे हे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट UNFCCCचा उद्देश काय, तर पर्यावरणामधील हरितगृह वायू यांचं प्रमाण पर्यावरणाला घातक ठरणार नाही एवढाच तर त्याचा आणणे. तर हा उद्देश आहे. आपण या ठिकाणी UNFCCC असं म्हटलेलं युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कॉन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज असा आपण त्याचा उल्लेख करतोय. आता विचार करा या कराराची अंमलबजावणी कधी झाली, करार अंमलात कधी आला. आता या ठिकाणी अंमलात कधी आला ते आपण पाहूया. आपण जी याच्या अगोदर जी डेट पाहिली तीच सेम डेट या ठिकाणी आपल्याला सांगता येईल किंवा 4 जून 1992. 4 जून 1992. त्यानंतर हा अंमलात कधी आला हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. याच्यामध्ये आपण उल्लेख केलेला की कराराची मांडणी आपण सुरुवातीला पाहिली तर ती आपल्यासाठी महत्वाची होती. मांडणी 4 जून 1992, अंमलात 21 मार्च 1994. तर या तारखा तुम्हाला लक्षामध्ये ठेवाव्या लागतील की मांडणी कधी झाली, अंमलामध्ये केव्हा आला. तर अशा प्रकारे याचा उद्देश, त्याच्यानंतर मांडणी, तो अंमलात केव्हा आला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता याचा महत्त्वाचे करार कोणते करण्यात आले याच्यामध्ये पहा. या संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट UNFCCC याच्यामध्ये महत्त्वाचे करार कोणते करण्यात आले, तर क्योटो प्रोटोकॉल हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. तर क्योटो प्रोटोकॉल आणि पॅरिस ॲग्रीमेंट हे महत्त्वाचे करार करण्यात आले. महत्त्वाचे करार
क्योटो प्रोटोकॉल आणि आपण या ठिकाणी आणखी एका कराराचा उल्लेख केलेला होता, त्याचा जर विचार केला तर त्याचा अभ्यासही आपल्याला करावा लागेल. तर याच्यामध्ये क्योटो प्रोटोकॉल आणि पॅरिस करार, पॅरिस ॲग्रीमेंट, पॅरिस करार हे दोन महत्त्वाचे करार आपल्याला या संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकटीमध्ये दिसून येतात. आणि याचे सदस्य देशांचा जर आपण विचार केला, सदस्य देश 197 सदस्य देश होते. अशा प्रकारे हा संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण बदलावरील अभिसंधीची चौकट असं आपण म्हटलं. थोडक्यात समजावून घ्या. उद्देश आपण म्हटलं होतं कशा संबंधी होता, पर्यावरणामधील हरितगृह वायू जे आहेत ज्यांच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्या हरितगृह वायूंचं प्रमाण या पर्यावरणाला घातक ठरणार नाही एवढ्या स्तरावरती आणणं. अशा प्रकारचा उद्देश होता. मांडणी 4 जून 1992, अंमलात 21 मार्च 1994, सदस्य देश 197 आणि महत्त्वाचे करार क्योटो प्रोटोकॉल आणि पॅरिस करार हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे. त्यानंतर आपला पुढील मुद्दा आहे रिओ परिषदेत मांडण्यात आलेला तिसरा करार, संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण रोधक अभिसंधी. संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण रोधक अभिसंधी, वाळवंटीकरण रोखण्यासाठी प्रयत्न करायचा. उद्देश वाळवंटीकरण रोखणे, नावातच आहे उद्देश. उद्देश वाळवंटीकरण रोखणे हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. तर कशासाठी वाळवंटीकरण रोखायचं आहे आपण लिहून घेऊया तुमच्यासाठी. वाळवंटीकरण रोखणे, पुढचा अर्थ तुम्हाला कळण्यास सोपं जाईल. वाळवंटीकरण रोखणे कशासाठी रोखायचं आहे, उद्देश काय, दुष्काळाशी लढा द्यायचा आहे. दुष्काळाशी लढा देण्यासाठी हे वाळवंटीकरण रोखायचं आहे आणि यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य घ्यायचं आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य घेऊन कृती आराखडे बनवायचे आहेत. तशा प्रकारे हे उद्देश आहे संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण रोधक अभिसंधीचं. वाळवंटीकरण रोखायचं कशासाठी, दुष्काळाशी लढा देण्यासाठी. कोणत्या पद्धतीनं रोखायचं आहे, आंतरराष्ट्रीय सहकार्य घ्यायचं आहे आणि त्यासाठी कृती आराखडा बनवून हे वाळवंटीकरण रोखायचं हे उद्देश आहे. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे. आता पुन्हा या ठिकाणी आपल्याला असं उल्लेख करता येईल की संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण रोधक अभिसंधी जी आहे या कराराची मांडणी कधी करण्यात आली आणि हा करार अंमलामध्ये केव्हा आला. कराराच्या मांडणीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल मांडणी 17 जून 1994, अंमलात मांडणी 17 जून 1994. अंमलात केव्हापासून आला तर हा अंमलामध्ये आलेला होता 26 डिसेंबर 1996 पासून. 26 डिसेंबर 1996 पासून हा करार अंमलामध्ये आलेला होता. मग सदस्य देश पण या ठिकाणी लगेच पहा, सदस्य देशांचा विचार केला तर 197 सदस्य देश 197. उद्देश आपण पाहिला, वाळवंटीकरण रोखायचं आहे, दुष्काळाशी लढा द्यायचा आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यानं कृती आराखडा राबवून हे वाळवंटीकरण रोखायचं आहे. ह्या उद्देशानं हे अभिसंधी करण्यात आली, हा करार करण्यात आला, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि हा जो करार आहे हा करार वेगवेगळ्या देशांमध्ये राबवण्यात आला. आता हा जो करार राबवला त्यावेळी कोणत्या देशांवर विशेष लक्ष देण्यात आला, तर आफ्रिका खंडातील देशांमध्ये विशेष लक्ष देण्यात आलं, हे लक्षामध्ये ठेवायचं. आफ्रिका खंडामधील देश यांच्यावरती विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे. लक्षात येतं. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण रोधक अभिसंधी हे आपण या ठिकाणी समजावून घेतलेलं आहे. आणि याचा सगळ्यांचाच आपण मूल्यमापनाचा विचार केला तर रिओ परिषद आपण विचार करत होतो.
वसुंधरा परिषद, तर रिओ परिषदेनंतर दर 5 वर्षांनी अशा प्रकारची परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. रिओ परिषदेमध्ये जे मान्य करण्यात आलेलं होतं त्यानुसार संयुक्त राष्ट्रसंघांतर्गत शाश्वत विकास आयोग स्थापन करण्यात आला, ज्याला आपण CSD या संक्षिप्त नावानं ओळखतो. जे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की मूल्यमापनामध्ये की रिओ परिषदेनंतर दर 5 वर्षांनी अशा प्रकारच्या परिषदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. रिओ परिषदेमध्ये जे मान्य केलेलं होतं त्याच्यानुसार संयुक्त राष्ट्रसंघांतर्गत शाश्वत विकास आयोगाची स्थापना करण्यात आली. शाश्वत विकास आयोग, ज्याला आपण CSD या संक्षिप्त नावाने ओळखतो, म्हणजे थोडक्यात कमिशन ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. अशा प्रकारे स्थापना करण्यात आलेली होती, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि CSD ची स्थापना झाली 2013 मध्ये. याचंच रूपांतर आपल्याला सांगता येईल की या आयोगाचं रूपांतर उच्चस्तरीय राजकीय सभेमध्ये करण्यात आलं. याला असं म्हटलं गेलं की हाय लेवल पॉलिटिकल फॉरम ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी याचं मूल्यमापन करता येईल. आता आपण याच्यावरती जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न समजावून घेणार आहोत. आत्तापर्यंतचे जे मुद्दे तुम्हाला लक्षामध्ये आलेले असतील तर हे तुम्हाला प्रश्न सहजपणे सोडवता येतील. पहा प्रश्न. 1992ला रिओ दी जानेरिओ येथे आयोजित परिषदेतील जैवविविधतेसंबंधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारखेला करण्यात आला? MPC प्री 2019. आता या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल कधी करण्यात आलेला होता.